हॅलो. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहार्ता विघ्नहार्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या मासाहेब जिजाऊ ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, ते छत्रपती शिवराय. आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं, ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग 2025च्या निमित्ताने मनापासून सहर्ष असं स्वागत. पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतोय आणि विनंती असेल पेव्हिलियन मध्ये जावं. दोन्ही टीम्सला अनेक दानशूर दातृत्व या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. आज दिवस क्रमांक 4, पहिलीच मॅच शिवतांडव वॉरियर्स तर त्यांच्या विरोधामध्ये अनिल गायकवाड युवा मंच या दोन संघांमध्ये मॅच आपण पहिल्या क्रमांकाच्या आजच्या दिवसभरामध्ये पाहणार आहोत. आज मात्र कोणते 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणार यासाठी सर्वच लढती महत्त्वपूर्ण असलेल्या पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक 33,333 आदरणीय अनिल गायकवाड, निलेश शेठ आंबेकर, सचिन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 22,222 संतोष शेठ साबळे, गणेशजी आंबेकर, आदरणीय माऊली शेठ चौगुले साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 11,111 सुनील शेठ गायकवाड, मयूर शेठ मोडक, अशोक शेठ मोडक. तर चतुर्थ क्रमांकासाठी 5,555 गणेशजी शिवाळे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह सौजन्य पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं असणारं लाईव्ह प्रक्षेपण दादा कोलते सर आणि त्यांची संपूर्ण टीम करते. तर यूट्यूब लाईव्ह सौजन्य आदरणीय पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड, संदीप शेठ मोडक, हरिश्चंद्रजी साबळे यांच्या माध्यमातून लाभलंय. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी संतोषजी चव्हाण, मेडल सौजन्य गणेश सोनू मोडक, अंपायर सौजन्य राजेंद्र आंबेकर, चंद्रकांत नाना साबळे, तर कॉमेंटेटर सौजन्य नितीन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून आहे. पाणी सौजन्य रोहितजी मोडक, बॉल सौजन्य सुमित भैया गायकवाड, सूरजजी गायकवाड. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक असं पारितोषिक आदरणीय अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे स्टंप स्पीड मशीन सौजन्य अनिलजी मोडक, अक्षयजी मोडक, ट्रॉफी सौजन्य अमित भाऊ मोडक, विशाल शेठ मोडक यांच्या माध्यमातून असलेलं पाहायला मिळेल. वडकी नाला हिरोज आणि गायदरा कॅपिटल अखिल वडकी गाव यांच्या आयोजनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा ऑक्शन प्रीमियर लीग पर्व पहिलं या मैदानावरती संपन्न होत आहे. वडकी गावामध्ये प्रथमतःच ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर मानाचा करंडक. सर्व दानशूर दातृत्व दात्यांचं आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायची. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर पाहिले तर संतोषजी चव्हाण, प्रणवजी निगडे, आनंदजी ढवळे, धनराजजी साठे, सुमितजी शिंदे, सार्थकजी आंबेकर यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यानंतर 5 दिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. पालखी विसावा मैदान अगदी ग्रीन ग्रास ग्राउंड आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने लाभले आणि जबरदस्त लढती गेले 3 दिवस आपण सर्वांनी पाहिल्यात. आज दिवस क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. चौथ्या दिवशी देखील बरेचसे क्रिकेट रसिक खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो.
सलामीची जोडी दाखल झाली. राम जाधव ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला जयदीप ढवळे, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं संतोष चव्हाण. लेट्स दी प्ले सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल, एका धावे बरोबर संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलंय. श्री गणेश झालेला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 4. आज मात्र कोणते 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार. उद्या स्पर्धेचा ग्रँड फिनाले, मेगा फायनल याच मैदानावरती रंगलेली पाहायला मिळेल. हा पिच क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती संपन्न होतीये. खरं तर गावातील खेळाडूंना मात्र एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने, पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने सर्व आयोजक कमिटीच्या माध्यमातून नक्कीच निर्माण करून दिलेलं पाहायला मिळेल. आडव्या बॅटने आक्रमण तर झालंय आणि इथे चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींची तळपती तलवार, हा गेलाय षटकार. छेरन षटकाराच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी असलेली पाहायला मिळेल. गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा चेंडू अगदी आपण पाहूया सुरेख लाजवाब येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. शरीरापासून आता मात्र चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करणारे चेंडू येत आहेत. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल, एका धावसंख्येच्या मदतीने 8 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे देखील लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आहेत. बिनबाद 10. पहिला चेंडू अवांतर आलाय. धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे जाते. 11 धावा धावफलकावरती आहेत. अमित मोडक आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे देखील बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहे. डिक्लेअर स्वरूपात सिंगल येईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 12.
गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, शरीरभेदक मारा येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डेड बॉल, डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अर्थात हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने जयदीप ढवळे. इथे देखील समोर दिशेने मोठा फटका खेळलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन होणार का? यष्ट्यांच्या पाठीमागे चूक होतीये. 1+1 2 धावा येतील आणि नो चेक अशी तर अर्थात 3 धावा येतील. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. धावफलकावरती 15 धावा आहेत. इथे देखील आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 17 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील मोठा फटका समोर दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली जाते. हा चेंडू देखील सीमारेषा फरार. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 21 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग आपण पाहतोय. ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. उद्या स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनल या मैदानावरतीच रंगलेली पाहायला मिळेल. इथे देखील आडव बॅटने दिशा दिली आहे. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. फेकी होते. तोपर्यंत 1+1 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पप्पूदादा चौधरी आणि गणेशजी मोडक नक्कीच पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये हिमांशू सर आहेत. तर स्पेरलेट पंच संकेत सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. चारही पंचांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. इथे आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल. पहिल्या क्रमांकाचा धक्का. राम जाधव बॅक टू दी पेव्हिलियन. पहिली विकेट आली आहे. बॅटर रोहित आता बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. फेकी सुरेख आहे. तिथे पंचांकडे दाद देखील मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय अगदी काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल.
नॉट आउट. सुरक्षित असेल फलंदाज. दोन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 1 बाद 24 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटक अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 प्रणव निगडे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि इथे रोहितची खेळी देखील संपुष्टामध्ये. धक्का क्रमांक 2. विकेट. मनीष कुर्धने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 महत्वपूर्ण धक्के बसलेत. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये नक्कीच धावांचा पाऊस पडलेला आपण पाहिलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय आणि अगदी आल्या सरशी पार्थावं लागेल. कॉटन बोर्ड विकेटची शिकार. मनीष कुर्धने देखील तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 3. बाळू शिरनामे हॅट्रिक चान्स. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर दाखल झालाय. हे रास्ते हे 4 के. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 1 2 3. तिथे काय घडलंय. झेल सुटलाय आणि तोपर्यंत धावांसाठी धाव देखील होताना पाहायला मिळेल. 2+1 3 धावा येतील. चुका चुका बारंबार चुका. गलती गलती गलतियों पे गलती. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है. 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है. 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है. और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. हर गलती को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. चुका टाळाव्यास लागतील. वारंवार चुका. या चुका संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या असतील यात मात्र शंका नाहीये. हा देखील चेंडू इथे सुरेख. एस्टनच्या पाठीमागे थोडीशी चूक होतीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसावा. डॉट बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
परंतु तिथे उंची होती, लांबी कमी पडली आहे. सीमारेषेच्या लगत झेल टिपलाय. धक्का क्रमांक 4 देखील बसला जाईल. फलंदाज बाद, विकेट. एकतीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिमचा षटक आता बाकी आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतंय. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. अधिकृत गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावफलक 32, 32, लॉस ऑफ 4 विकेट. 32 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. बरेचसे क्रिकेट रसिक खास करून आज स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आहे. इथे देखील डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण आहे. इथे देखील आडो बॅटने दिशा दिली. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. डिक्लेरेशन झोन, एक सिंगल एका धावसंख्येच्या मदतीने 33, 33 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू सुरेख लाजबाब अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजांना. अंतिमच्या षटकामध्ये देत ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं. मोठा फटका तर खेळलाय. नो बॉलचा इशारा, नो प्लस षटकार. बोनस स्वरूपात 7 धावा येतील. धावफलक 7 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. समोर दिशेने आक्रमण तर केलंय. हलक्या छताने चेंडू खेळलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फंबल होता क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. साजबाज आणि ताज 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे सरसावेल. 1 रन शॉट अर्थात 2च आहेत. धावफलकावरती 42. इथे देखील आडवा बॅटने दिशा दिली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो प्लस 2, 3 धावा इथे देखील येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जात आहे. 45. यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह आहे. फ्रीड गेंद. शेवटचा चेंडू बाकी आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. अर्थात डॉट चेंडू येईल. 4 षटकं संपतायत. 45 बनवल्यात. विजयासाठी 46 धावेंचं टार्गेट.
यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच करतोय. बोथ कॅप्टन विनंती असेल आपण उपस्थित राहा. अनिलदादा मोडक 11 त्यांच्या विरोधामध्ये प्रतीकदादा कुंजीर युवा मंच या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. आजच्या चौथ्या दिवसातील दुसरी मॅच अनिलदादा मोडक 11 आणि प्रतीकदादा कुंजीर युवा मंच. बोथ कॅप्टन चला. चला बोथ कॅप्टन चला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं असतं आणि तो टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. सलामीची जोडी दाखल झाली आहे. प्रणव निगडे ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला अमित मोडक. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. 24 चेंडू 46 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. नितीनजी आंबेकर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक आपण संपन्न करतोय. डेड बॉल. प्रतीकदादा कुंजीर युवा मंच संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. इथे देखील आक्रमण झालंय आणि याचबरोबर हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. तिथे खेळाडूला इंजरी झाली बघा.
अक्षय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर झालंय. प्रणवच्या बॅट मधून हवाई धडाका, चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारा पाठोपाठ आलाय षटकार. छेरान, ही खासियत आहे या खेळाडूची. अगदी सातत्याने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धुमाकूळ घालताना आपण या खेळाडूला पाहिलंय. आज संघाला गरज आहे, विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्रणव निगडे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आग उगताना पाहायला मिळते. अर्थात डॉट बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट. बॉल रिलीज होण्याच्या अगोदर जर बॅटर पॉपिंग क्रीजच्या पुढे उभा असेल तर तो बॉल डॉट घोषित केला जातो, हे आपण या अगोदर देखील सांगितले. आणि याच नियमानुसार या अगोदरचा चेंडू डॉट असेल. इथे देखील पंचांकडे दाद मागितली आहे. पंच अपील फेटत आहेत, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला पाहायला मिळेल. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो अंतिम असेल. काय निर्णय आहे सर? नॉट आउट. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण तर आहे आणि हा चेंडू देखील एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणी सनसनी चौकार, 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 8 धावा. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अक्षयच्या गोलंदाजीवरती आक्रमण प्रणव निगडे करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्या पाठोपाठ 2 चेंडू डॉट आले आणि चौथ्या चेंडूवरती देखील चौकार. 4 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा वसूल केल्यात. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण तर आहे आणि हा देखील चेंडू लागोपाठचा दुसरा देखील आलाय. खणखणीत सनसनी चौकार, 4 रन. चौकाराच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. नेत्र दीपक फटके प्रणवच्या बॅटमधून येत आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने एक जबरदस्त तडाखा. नो बॉलचा इशारा तर आहे. नो प्लस चौकार. 5 धावा येतील ज्या बोनस स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावफलक 5 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 17 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. पहिल्याच क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. त्यानंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं आणि इथे प्रणव निगडे संघासाठी दिवाळी साजरी करताना पाहायला मिळेल. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अर्थात इथे मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतात. पुन्हा एकदा फ्री हिट जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर होतंय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होईल.
पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांचा महापूर येताना पाहायला मिळाला. पहिल्या क्रमांकाचं षटक संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 21 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. शेवटच्या आता 18 चेंडू आणि 25 धावेंची गरज. अक्षय गटके गोलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्राईकच्या दिशेने अमित मोडक नक्कीच पाहायला मिळतील. अगदी कालचा दिवस आठवा अक्षरच्या धुमाकूळ खेळाडूने घातलेला आपण सर्वांनी पाहिलाय. इथे देखील आडव बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत, तोपर्यंत वन मोर सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 22 धावा, 17 चेंडू आणि 24 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. इथे देखील समोरच्या दिशेने बोटा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. एका धावेने समाधान. धावफलक 1 च्या मदतीने 23. 16 चेंडू आणि 23 धावेंची गरज. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीच धाव घेण्यासाठी प्रयत्न नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. या अगोदर थोडीशी इंजरी नक्कीच पाहायला मिळाली होती बाळू यांना, परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप स्क्वेअरली क्षेत्रामध्ये चेंडू अडवला आहे. तोपर्यंत अगदी एक सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने 24 धावा आहे. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक थ्रू लावण्याचं काम गोलंदाज अक्षय गटके करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होतील. पुन्हा एकदा बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण आहे. हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला. षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. 30 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचे 13 चेंडू आणि 16 धावेंची गरज. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली टिपलाय झेल. प्रणव निगडेची खेळी मात्र संपुष्टात, परंतु जबरदस्त खेळ आहे. 9 चेंडू आणि 23 धावेंची खेळी प्रणवची आहे. दोन षटकांचा खेळ संपतोय. एक बाद 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावा. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज कुल कॅप्टन निखिल गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळतील. संघाचे करते धरते आहेत. साजेचा खेळ करावाच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. विजय मिळवायचा आहे. 12 चेंडू 16 धावा विजयाचं समीकरण अद्यापही पाहायला मिळत आहे. इथे देखील आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर. बंगाली रसगुल्ला. षटकार. 6 रन. षटकाराच्या मदतीने 36 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 चेंडू 10 धावेंची गरज. इथे देखील आक्रमण होत आहे. समोरच्या दिशेने शॉटम पुल केलाय. पुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. षटकार.
नो बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. फेअर बॉल अर्थात फक्त षटकार आहे. लागोपाठचा तिसरा येणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. विजयासाठी अवघ्या 4 धावींची गरज. इथे देखील आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मोठा फटका तर खेळलाय आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा तिसरा देखील आलाय. षटकार. सामना संपलाय आणि या षटकाराबरोबर अनिल काका युवा मंच हा संघ नक्कीच या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. फलंदाजी करत असताना 6 चेंडू 20 धाबा आणि गोलंदाजी करत असताना एक जबरदस्त कामगिरी. गोलंदाजी करत असताना 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना 10 चेंडू 23 धाव्यांची खेळी, 4 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. प्रणव निगडे ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सचिनदादा तापकीर यांच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप, त्याचप्रमाणे संतोषजी चव्हाण यांच्या माध्यमातून ट्रॉफी, तर गणेशजी मोडक यांच्या माध्यमातून आकर्षक असं मेडल देऊन आपण प्रणवला या ठिकाणी गौरवित करतोय. चला यानंतरच्या बोट टीम विनंती असेल आता जराही विलंब नकोय. प्रतीकदादा कुंजीर युवा मंच आणि त्यांच्या विरोधात